चंदगड तालुक्यातील बागिलगे इथं पुरातत्वीय वारशाचे दुर्लक्ष, दगडी मूर्ती, वीरकळ आणि शेकडो शिवपिंड्यांनी उलगडला हजारो वर्षांचा इतिहास, रस्त्याखाली सापडलेली प्राचीन गणेश मूर्ती आणि पांडवकालीन महादेव मंदिर चर्चेत। चंदगड तालुक्यातील बागिलगे हे छोटंसं गाव आज इतिहास, श्रद्धा आणि पुरातत्वीय वारशाचे जिवंत संग्रहालय ठरतंय। गाव परिसरात सापडलेल्या दगडी मूर्ती, पांडवकालीन महादेव मंदिर, अनेक वीरगळ आणि शेकडो शिवपिंड्यांमुळे बागिलगेचा इतिहास हजारो वर्षापूर्वीपर्यंत मागं जात असल्याचे संकेत मिळत आहेत। मात्र इतक्या समृद्ध ऐतिहासिक ठेव्याकडे राज्य पुरातत्व विभाग आणि भारतीय पुरातत्व विभागाकडून अपेक्षित गांभीर्यानं पाहिलं जात नसल्याची खंत व्यक्त होतीये। 1978 साली गावालगत रस्त्याचं रुंदीकरण सुरू असताना रस्त्याच्या कडेला असलेला मोठा सपाट दगड हलवण्यात आला। पूर्वी महिलांकडून कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या दगडाखाली उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेली प्राचीन गणेश मूर्ती आढळली। त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने त्या ठिकाणी गणपती मंदिर उभारून मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली। आज हे मंदिर गावाचे प्रमुख श्रद्धास्थान बनले। गावातील पांडवकालीन महादेव मंदिर ही या परिसरातील अत्यंत प्राचीन वास्तू मानली जाते। मात्र सध्या मंदिराची अवस्था जीर्ण झाली असून छप्पर, गळके, भिंतींना तडे आणि परिसरात वाढलेली झुडपं यामुळे ही ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। बागिलगेच्या शिवारात आणि आसपासच्या भागात अनेक वीरगळ आढळतात। युद्धदृश्ये, योद्ध्यांच्या आकृती आणि धार्मिक चिन्हांनी कोरलेल्या या शिळा कधी काळी हा प्रदेश युद्धदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचं दर्शवतात। मात्र संरक्षणाभावी अनेक वीरगळ शेतात, झुडपात किंवा मातीखाली गाडले गेले असून झपाट्याने नष्ट होत आहेत। शेतीकाम, घर बांधणी आणि विहीर खोदाई दरम्यान सापडलेल्या शेकडो शिवपिंड्या ग्रामस्थांनी एकत्रित करून विधीपूर्वक एका ठिकाणी प्रतिष्ठापित केल्या आहेत। या पिंड्यांची संख्या आणि रचना पाहता हा परिसर प्राचीन काळी मोठे शैव उपासना केंद्र असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय। इतिहास अभ्यासकांच्या मते नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप किंवा परकीय आक्रमणामुळे येथील प्राचीन वस्ती आणि मंदिरे मातीखाली गाडली गेली असावीत। मात्र अद्याप या ठिकाणी शास्त्रीय सर्वेक्षण आणि उत्खनन झालेलं नाही। या पार्श्वभूमीवर राज्य आणि भारतीय पुरातत्व विभागाने तातडीने अधिकृत सर्वेक्षण, उत्खनन आणि संवर्धनाची कामं हाती घ्यावीत अशी ग्रामस्थांची मागणी आहे। स्थानिक ग्रामस्थ गोपाळ पाटील यांनी बागिलगे हा हजारो वर्षाच्या सांस्कृतिक वारशाचा जिवंत पुरावा असून शासनाने लक्ष दिल्यास हे गाव ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकतं असं मत व्यक्त केलंय। आज दुर्लक्ष झालं तर हा मौल्यवान इतिहास कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त होतीये। प्रशासनाची संवेदनशीलता, पुरातत्वीय संशोधन आणि समाजाची जागृती याची आता नितांत गरज असल्याचं मत व्यक्त होतंय। आर न्यूजसाठी राजेंद्र शिवणगेकर, चंदगड। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।